नमस्कार. भुताखेत्याच्या गोष्टी पिंपळपाराला बदनाम करून ठेवलेल्या आहेत. वास्तविक प्रत्येकाने कधी ना कधी पिंपळाचे जाळीदार पान आपल्या वहीच्या पानामध्ये जपून ठेवलेलेही असते. पिंपळाच्या सळसळत्या पानाचा उत्सव अनुभवलाही असेल. पानगळतीचा आणि नवपालवीचा सोहळा पाहिलेलाही असतो. तो इतका आहे की तो भिंतीवर, छपरावर, खडकावर, खांबावर, झाडावर जागा मिळेल तिथे वाढतो. त्याचे आयुष्य खूप म्हणून त्या अक्षय वृक्ष म्हणतात. पिंपळाच्या झाडापासून लाख बनतात. त्याचे औषधाचे वर्णनही बरे होतात. पोटाच्या विकारावर पिंपळाचे फळे औषध म्हणून वापरतात. पिंपळाच्या सालीच्या काढा देखील करतात. एखाद्या पुराण पुरुषासमान भासणाऱ्या या विशाल वृक्षाच्या खाली बसून गौतम बुद्धांनी बौद्ध इथे ज्ञानप्राप्ती करून घेतली होती. तेव्हापासून त्याला बोधिवृक्ष असे म्हणतात. कवी दासवर्णनही करतात. जगण्यामधल्या अर्थसंगे गेलेले अक्षर, रानवाऱ्यावरती थिरकत आलेले झाडावरून पिंपळ पान. ब्रह्मांड पुराणात तर वर्णन केलेले आहे की पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ब्रह्मदेव, मध्यभागी विष्णू तर टोकाला महादेव वास करतात. म्हणून आध्यात्मिक दृष्ट्या देखील या वृक्षाला अतिशय महत्त्व आहे. म्हणून पिंपळाचे खोड सरपण्यासाठी वापरत नाही. श्रावणी शनिवारी पिंपळाच्या खाली असलेल्या हनुमंताची विशेष पूजा केली जाते. पिंपळपारावर शिवलिंग असल्यास जलाभिषेकही केला जातो. एवढे सगळे वाचल्यावर आपल्याला प्रश्न पडेल की हा बहुगिणी पिंपळ भयकथाचा भाग कसा झाला? तर त्याचे शास्त्रीय कारण असे आहे की वृक्ष दिवसा वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने झाडांसाठी पोषक अन्न तयार करतात आणि मोबदल्यात प्राणवायू सोडतात. मात्र रात्री सूर्यकिरणांच्या अभावी त्यांच्या कार्यात अडथळा येतो आणि त्यांच्या वाटे कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकले जातो. तो वायू मानवी शरीरास अपायकारक असतो. म्हणून रात्रीच्या वेळी झाडाजवळ जाऊ नये अशी घरच्या मोठ्यांकडून वारंवार सूचना मिळते. हा नेम सर्व झाडांनाही लागू होत असला तरी पिंपळाच्या झाडाच्या वरचा एक प्रश्न राहतोच, बरोबर ना? त्याचे उत्तर असे की दिवसा चैतन्यमय वाटणारा पिंपळ रात्रीच्या अंधारात राक्षसासारखा भासतो. त्याच्या पानाची सळसळ होते असताना ती एकावर एक आपटून पावलांचा आवाजही येतो. आधीच सशासारखे आपले भिन्न मन अशा आवाजाने आणखी दडपले जाऊ नये म्हणून आपल्या आजी आजोबांनी पिंपळपारावर मंजूला आणून बसवले. मुंज म्हणजे तरी काय? रिकामी टेकडी. माणसं जी हमखास गावाच्या पारावर कात्याकुट करत बसलेली असतात अशा लोकांचा संग टाळा असा एक त्याचा अर्थ घेता येईल. लहान मुलांना एखादी गोष्ट सांगितली की ते ऐकत नाही. त्यांना भीती घातली तरच ऐकतात. मुलांच्या मनात भीती बसावी हा त्यामागे हेतू नसून त्यांच्याप्रती काळजी हीच मुख्य भावना असते. तसेच काहीसे पिंपळ पानाबद्दल झाले. मात्र बिचारे पिंपळपान लेखकाच्या तावडीत सापडले आणि त्यांच्या पारावर अनेक भयक कथांची जन्म घेतला. त्यातूनच ते गैरसमज भोवऱ्यात अडकले. मात्र आता तुम्हाला पिंपळपाराची भीती बाळगायची काहीच कारण नाही, बरोबर ना? माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.